पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशाप्रकारे आम्ही लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्मे, आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. बुधवार तारीख 29 जुलै. संत मार्था, मरिया व लाजरस स्मृती दिन. पहिले वाचन योहान 1 अध्याय 4 ओवी 7 ते 17. प्रियजन हो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले आहे, यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने आम्हावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले. प्रियजन हो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. देवाला कोणी कधीही पाहिले नाही. आपण एकमेकांवर प्रीती करत असलो तर देव आपल्या ठायी राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठायी पूर्णत्व पावली आहे. आपण त्याच्यामध्ये आणि तो आपल्यामध्ये राहतो, हे आपण ह्यावरून ओळखतो की त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. आम्ही पाहिले आहे आणि आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे, असे जो कोणी कबूल करतो त्याच्या ठायी देव राहतो आणि तो देवाच्या ठायी राहतो. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे आणि आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. शुभवर्तमान. लूक अध्याय 10 ओवी 38 ते 42. येशू एका गावात आला तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्ताला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करण्यास तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी आणि दगदग करतेस, परंतु थोड्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. प्राधान्य. आजच्या शुभवर्तमानात आपण बघतो की येशू त्याच्या मित्राला लाजरसला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातो. लाजरसची बहीण मार्थाची दगदग होते. तिच्यावर कामाचा भार पडला आहे, त्यामुळे ती थोडी अस्वस्थ झाली आहे. ती अस्वस्थ होण्याचे दुसरे कारण म्हणजे तिची बहीण मरिया ही येशूच्या चरणाशी बसून त्याचे प्रबोधन ऐकत आहे. यहुदी समाज हा पुरुषप्रधान समाज होता. त्या समाजात स्त्रियांना कुठलेच स्थान नव्हते. असे असताना मरिया सर्व पुरुषांमध्ये एकटी बसून येशूचे वचन ऐकण्यात गुंग झाली आहे. हा समाज आपल्या बहिणीला जगू देणार नाही या चिंतेने ती अस्वस्थ झाली होती. घरात पाहुणे आले आहेत आणि आपली बहीण समाजाची रीत झुगारून पाहुण्यांच्या समोर बसली आहे. यामुळे मार्थाची अस्वस्थता वाढत चालली होती. परंतु येशू म्हणतो, मरियेने चांगला वाटा निवडला आहे. तिने देवशब्दाला प्राधान्य दिले. सर्वांना देवराज्याचे वतनदार होण्याचा समान हक्क आहे.